नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, शिक्षक बंधू भगिनींनो, राज्यातील 327 शाळा तर 3072 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अनुदानास पात्र परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 24 जून रोजी निर्गमित झालेल्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील 327 शाळा तर 3072 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अनुदानास पात्र झालेले आहेत। राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 6/2/2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या शाळा तुकड्यांपैकी अनुदानासाठी पात्र अपात्र ठरलेल्या शाळांची माहिती शासनास सादर करण्यात आलेली आहे। तर दिनांक 24 जून 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार प्रपत्र क मध्ये मूल्यांकन निकषानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अघोषित शाळांचा गोषवारा सादर करण्यात आलेला आहे। त्यानुसार राज्यातील 327 शाळा तर 487 वर्ग तुकड्या शाखावरील 3072 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानास पात्र करण्यात आलेले आहे। तरी अशा अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेचे नाव, पत्ता, शाळेचा UDIS क्रमांक, मूल्यांकनानुसार प्राप्त एकूण गुण, वर्ग तुकडीस मान्यता आदेश, मान्यता देण्यात आलेले वर्ग, तुकडीनिहाय वर्ष तसेच सन 2022-23 व 2023-24च्या संच मान्यतेनुसार मंजूर शिक्षक व शिक्षकेतर पदांची माहिती तसेच वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माहिती, आरक्षण धोरणाचे पालन होते किंवा कसे, तसेच शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांची शिफारस इत्यादी बाबतीत माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच या संदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण संचालन स्तरावर दिनांक 25 जून 2024 रोजी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकास परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत। या संदर्भातील सविस्तर परिपत्रक मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, आपण बघू शकता। तर हे आहे मित्रहो त्यातील परिपत्रक शिक्षण संचालनालय 25 जून 2024 रोजीच आहे। यामध्ये डिटेल तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे जी आतापर्यंत आपण वाचून दाखवली आहे। या संदर्भातील ज्यांना गरज आहे त्यांना ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। ज्या कुणाचा लाभ होईल त्या सगळ्यांना लाभ झाला पाहिजे असं मला वाटते। तर मंडळी, अशा प्रकारची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ पटकन लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत। जय महाराष्ट्र।